सोयाबीन, धान, कपाशी, तूर या खरेदी केंद्रावरच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला आणि खरेदी केंद्रांच्या संचालकांच्या संगनमताने भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केलाय। सोयाबीन, कापूस, तूर खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे। तर खरेदी केंद्रावरचा भ्रष्टाचार आणि शेतकरी फसवणुकीची तक्रार आल्यास कडक कारवाई करू असं उत्तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं आहे। मंत्री महोदय, हे सर्व चालू असताना 11 लाख क्विंटलची रेकॉर्ड खरेदी केली आपण। माझी विनंती आपल्याला, आपण एक धोरण ठरवलं पाहिजे। मंत्री महोदय, एक फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक, आपण नाफेड खरेदी करते एजन्सी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशन आहे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सारा भ्रष्टाचार आहे। आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय? सोयाबीन खरेदी करतो, कापूस खरेदी करतो, तूर करतो, धान खरेदी करतो। अध्यक्ष महाराज, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे, ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा कोण मोठे दलालांसाठी नाही आहे। ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहे। पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का, हा पण प्रश्न या निमित्तानं उभा होतोय। आणि अध्यक्ष महाराज, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जातोय शेतकऱ्याच्या नावाने। बऱ्यापैकी आपण सारंच व्यवस्थित आपण काम करत असतो, तरी देखील काही तक्रारी येत असतात, त्यांच्यावर आपण कडक कारवाई करत असतो आणि कडक कारवाई याच्या माध्यमातून होता येईल असं सोयाबीनच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 5500 कोटी रुपयाची खरेदी झाली। कधी कधी तर आम्हाला राज्य सरकारमध्येच माहीत पडत नाही की केंद्रामधनं नाफेडवाल्यांनी कुठली एजन्सी नेमली आणि कुठलं काय चाललंय। परंतु आम्ही ठरवलंय की ज्यावेळेस एखादी एजन्सी आणि या सगळ्या गोष्टी करतात आणि मात्र बदनामी आपली सगळ्यांची होत असते, तिथले पोलीस स्टेशन असतील, तिथले लोक असतील, या खरेदीवर हे लक्ष ठेवलं पाहिजे आणि चुकीचं काम कुठे होईल तिथे कडक कारवाई करण्यात येईल।